अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे। स्वामी भक्तांनो, असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा। स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा, स्वामी महाराज म्हणतात, आयुष्य कसेही असो त्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, सकारात्मक विचार करा। प्रत्येक संधी ही नवीन सुरुवात असते, त्याला दोन्हीही हातांनी त्याचा स्वीकार करा। स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाची खरी चावी आहे। मनात चांगले विचार ठेवा, कारण तुमचे विचार तुमचे भविष्य घडवतात। समस्या आल्यास तर घाबरू नका, त्या सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात। आयुष्य जिंकायचं असेल तर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका। प्रत्येक अडथळा हा तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करणारा असतो। स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्य आणि संयम हेच तुमचे खरे शास्त्र आहे। जग सकारात्मकतेने बघा, आयुष्य आपोआप सुंदर होईल। प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे, त्याचा योग्य उपयोग करा। ध्येय मोठे ठेवा, कारण लहान स्वप्ने मनाला कधीच मोठे बनवू शकत नाहीत। प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो, फक्त ती ओळखायची कला आत्मसात करा। जे शक्य आहे त्यावर विश्वास ठेवा, अशक्यही शक्य होईल। यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती वेळा पडलात याला महत्त्व नाही, तुम्ही किती वेळा उठता याला जास्त महत्त्व आहे। तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला उशिरा का होईना पण ते मिळेलच, यामुळे कधीही हार मानू नका। विचार बदला, आयुष्य बदलेल। कृती बदला, भविष्य घडेल। जी लोक तुमच्या स्वप्नांवर हसतात त्या लोकांना तुमच्या यशाने उत्तर द्या। संघर्ष करा, पण आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा। यश तुम्हाला हमखास मिळेल। अंधार कधीच कायम नसतो, जर प्रयत्नांची ज्योत प्रज्वलित ठेवली तर प्रकाश नक्कीच दिसेल। यश मिळवायचं असेल तर प्रयत्न सातत्याने ठेवा, कारण थांबलेला प्रवास कधीही पूर्ण होत नाही। स्वप्न बघणं खूप सोपं असतं, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत लागते। अपयश म्हणजे संधी आहे, शिकण्याची, सुधारण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची। तुमचे ध्येय ठरवा, मेहनत करा आणि यश तुम्हाला शोधत येईल। कष्टाशिवाय यश मिळत नाही आणि ध्येयाशिवाय कष्ट करता येत नाहीत। यशस्वी माणसे वेगळी नसतात, ते फक्त परिस्थितीला शरण जात नाहीत। एकदा ठरवलं की मागे पाहू नका, कारण यश तुमच्याच पुढे उभे आहे। यश मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासच पहिलं पाऊल असतं। स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण नशिबाने नव्हे तर प्रयत्नाने यश मिळतं। अभ्यास हा तात्पुरता त्रास असतो, पण त्याचे फळ आयुष्यभर गोड असते। प्रत्येक अभ्यासाचा तास तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक आहे। शिकणं कधीच व्यर्थ जात नाही, ते नेहमी तुमच्यासाठी नवीन दार उघडतं। ध्येय मोठं असेल तर मेहनतही तितकीच मोठी असावी। जेव्हा तुम्ही अभ्यास सोडायचा विचार करता तेव्हा तुमच्या ध्येयाची आठवण ठेवा। प्रत्येक चांगली सवय तुमचं भविष्य घडवते आणि अभ्यास ही त्यातील सर्वात महत्त्वाची सवय आहे। अभ्यास म्हणजे आठवायचं नव्हे, समजून घ्यायचं असतं। सोपं वाटलं तर शिकत राहा, कठीण वाटलं तरीही प्रयत्न करत राहा। सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही तर स्वतःशी असते। दररोज स्वतःला हरवा आणि नवीन शिकत राहा। आजचा अभ्यास उद्याच्या यशाचा पाया आहे, त्यामुळे आजची मेहनत कधीही वाया जात नाही। श्री स्वामी समर्थ, अशक्य ही शक्य करतील स्वामी। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात, आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो। नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही। पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची, जिथे हरण्याची भीती वाटते। संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच। खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचं असेल तर एकट्यानेच लढायला शिका। पैज लावायचीच असेल तर स्वतःबरोबर लावा। जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हरेल।
आयुष्य पूर्ण शून्य झालं तरीही हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहायचे आहेत याची ताकद ही तुमच्याकडे आहे. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा की गती आणि वाढ हे जिवंतपणाची लक्षणं आहेत. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच लक्षात येत नाहीत, त्यांना वाचावं लागतं. कधीकधी स्वतःला चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळी दुःख आपोआपच दूर होतील. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही, याला जीवन म्हणतात. सुखासाठी कधी हसावं लागलं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे. आयुष्यात काही नसलं तरीही चालेल, पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसाची साथ मात्र असू द्या. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. मेहनत इतक्या शांततेनं करा की यशच तुमचा आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता. गेलेला काळ कधी बदलता येत नाही, पण येणारा काळ आपल्याच हातात आहे. जास्त नाही, पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबाची इच्छा पूर्ण करता आली पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. यशाचा परिणाम तुमच्या विचारांची उंची ठरवते. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. भाग्यसुद्धा साहसी लोकांनाच साथ देते. यशामध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजून घ्यावं लागतं. यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल, पण नाही तर न करण्याचं कारण मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. धन्यवाद.